तर छत्रपती संभाजीनगरमध्ये फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आली। महाराष्ट्रात आतापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसच का, असा सवाल या बॅनरवरनं विचारण्यात आलाय। अज्ञातानं बॅनर लावून हा सवाल उपस्थित केलेला आहे। आपण दृश्यांमध्ये तो बॅनर बघतोय। महाराष्ट्रात 1960 पासून आतापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का, हा सवाल उपस्थित करण्यात आला। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। मोहसिन, सौरभ, गेल्या काही दिवसांपासून म्हणजे जेव्हापासून मनोज जरांगे यांना आरक्षणाची मागणी पूर्ण झाली तेव्हापासून महाराष्ट्रभरात फडणवीसांची होर्डिंग लागतात। मात्र हे जे होर्डिंग आहे याची वेगळी चर्चा आहे। त्याचं कारणही तसं आहे, कारण या होर्डिंगवर आपण जर बघितलं तर असं उल्लेख केलेला आहे की महाराष्ट्रात 1960 पासून 64 वर्षांच्या काळात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र प्रत्येक वेळेस म्हणजे टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का, असा प्रश्न या होर्डिंगवर उपस्थित करण्यात आलेला आहे। आणि सोबतच काही महत्वाचे जे म्हणजे जेवढे मुख्यमंत्री झालेले मराठा समाजाचे त्यांचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आणि प्रश्न असा उपस्थित करण्यात आलेला आहे की फक्त देवेंद्र फडणवीसांना का टार्गेट केले जाते। आता हे होर्डिंग कुणी लावलंय याचा काहीही उल्लेख या होर्डिंगवर पाहायला मिळत नाही। मात्र खाली पण आपण जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिलं, ते मुंबईच्या उच्च न्यायालयात टिकवलं, या देखील गोष्टी मांडण्यात आलेल्या आहे। ज्या पद्धतीने सतत आरोप होतो की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं, असा जो अनेकदा आरोप झालाय, या सगळ्या गोष्टी पाहता देवेंद्र फडणवीसांनाच का टार्गेट केलं जातं असा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। आता हा होर्डिंग कुणी लावलाय हे कळत नाहीये, मात्र या होर्डिंगची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये हा होर्डिंग लावण्यात आलेला आहे। निश्चितच मोहसिन, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।